आपण पवित्र शास्त्राविषयी बरेचसे काही प्रश्न उत्तर केलेत आणि आपल्या सर्वांना पवित्र शास्त्राविषयी बरीचशी माहिती आहे. त्याबद्दल प्रभूची आपण स्तुती करूया. एक छोटासा प्रश्न मला विचारायला पाहिजे पवित्र शास्त्राविषयी, की सध्या पवित्र शास्त्र किती लोकांकडे आहे? जरा तुमचे हात वर करून दाखवा, तुमच्या हातात पवित्र शास्त्र आहे की नाही. तुमचे कॅमेरे सुद्धा ऑन करा आणि मला दाखवा. मला तुमच्या पवित्र शास्त्राचं कव्हर किती छान आहे ते बघायचं आहे आणि पवित्र शास्त्राची साईज तुमच्या हातात किती मोठी आहे ते पण बघायचं आहे. येस, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बऱ्याचशा लोकांच्या पवित्र शास्त्राला खूप चांगले चांगले कव्हर्स असतात. मला खूप आनंद वाटतो ना, असं वाटतं की ते कव्हर मला पण पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. सर्वांकडे पवित्र शास्त्र आहे. आणि मग माझा प्रश्न हा दुसरा आहे की हे देवाचं वचन आहे असा आपला विश्वास आहे? हे देवाचं वचन सांगा जरा, चॅट बॉक्स मध्ये सांगा. राईट. आणि तिसरा माझा प्रश्न आहे की हे देवाचं वचन आपण वाचतो काय? हे देवाचं वचन आपण वाचतो काय? राईट. या सर्वांचं उत्तर हो म्हणून मी गृहीत धरत नाही, विश्वासाने ते स्वीकारतो की आपल्या सर्वांचा विश्वास आहे, सर्वांकडे पवित्र शास्त्र आहे. आणि या अशा पवित्र शास्त्राविषयीची जी प्राथमिक माहिती आहे ती आपल्या सर्वांना माहीत आहे. जसं मला नक्कीच माहित आहे की आपल्या सर्वांना माहित आहे पवित्र शास्त्रात एकूण 100 पुस्तकं आहेत. बरोबर आहे ना? हॅलो, जर माझं म्हणणं चुकीचं असेल तर सांगा, मी चूक आहे, किंवा बरोबर असेल तर सांगा बरोबर आहे म्हणून. पण आता पवित्र शास्त्र उघडून मोजू नका प्लीज. किती पुस्तक आहे प्लीज मोजू नका. काही लोकांनी उघडले मोजायला लागले अनुक्रमणिकेमध्ये. नका नका, तसं नका करू. वेल, पवित्र शास्त्रामध्ये 2 भाग आहेत, जुना करार आणि नवीन करार. जुन्या करारामध्ये 39 बुक्स आहेत आणि 3 ला जर तुम्ही गुणलं 9नी तर 27 हा आकडा येतो आणि म्हणून नवीन करारामध्ये 27 पुस्तक आहेत. 39 पुस्तकं, 39 बुक्स इन द ओल्ड टेस्टमेंट अँड 27 बुक्स इन द न्यू टेस्टमेंट अँड टोटल इज 66 बुक्स. 66 पुस्तकं आहेत या पवित्र शास्त्रामध्ये. लहान मोठे सर्व पुस्तक आहेत. आणि आपल्याला माहित आहे की सर्वात मोठा जर अध्याय पवित्र शास्त्रात असेल तर तो, आपण जर असं पवित्र शास्त्र उघडलं तर स्तोत्र संहितेचं पुस्तक निघतं मधोमध ऑलमोस्ट. आणि त्या स्तोत्र संहितामध्ये 119 हे स्तोत्र सर्वात मोठं आहे. आणि सर्वात छोटस पण स्तोत्रामध्ये एक छोटसा अध्याय आहे, तो सर्वात लहान आहे. तो कृपा करून स्तोत्रामध्येच तुम्हाला मिळेल. होमवर्क म्हणून ठेवा. सर्वात छोट जर कुठं तुम्हाला वचन मिळत असेल ते पण ठेवा. सर्वात मोठं वचन कुठं आहे पवित्र शास्त्रात ते पण काढून ठेवा आणि तुमच्या चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता आताच. वेल, ही जी प्राथमिक माहिती आहे ही सर्वांनाच आहे, पण ही माहिती असून काही फायदा नाही आहे. आज वास्तविक पवित्र शास्त्राविषयी आपण थोडी बर्ड्स आय व्ह्यू घेऊन पवित्र शास्त्राविषयी अधिक माहिती आपण बघणार आहोत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आज आपण हे बघणार आहोत की जे पवित्र शास्त्र ज्याची प्रत आपल्या सर्वांकडे आहे ते पवित्र शास्त्र, त्याचं वाचन मनन पठण करणं किती आवश्यक आहे. बायबलचे स्टडी करणं किती आवश्यक आहे, का आवश्यक आहे याच्याविषयी आपण आज थोडका वेळ बघत आहोत. सर्वात पहिली गोष्ट, जो प्रश्न मी तुम्हाला विचारला की पवित्र शास्त्र हे काय आहे, जर असा प्रश्न कोणाला विचारला की पवित्र शास्त्र काय आहे, बायबल काय आहे,
तुम्ही काय उत्तर द्याल? जे उत्तर आजच्या अगोदर मी प्रश्न विचारला होता, पहिलंच त्याचा आन्सर एकमेव आहे, ते म्हणजे पवित्र शास्त्र देवाचं वचन आहे. द बायबल इज द वर्ड ऑफ गॉड. इट्स नॉट अ फिक्शन. दंतकथा नाही आहे, भारूड नाही आहे त्याच्यामध्ये. पवित्र शास्त्र देवाचं वचन आहे. आणि हे देवाचं वचन देवाच्या लोकांनी त्यांच्या अनुभवातून काय लिहिलेलं आहे असं नाही आहे. त्यांच्या कथा नाही आहेत अनुभवाच्या, दंतकथा नाहीत, सत्यकथा त्यांच्या अनुभवाच्या नाही आहेत. त्याला कारण असं आहे की पवित्र शास्त्र जरी देवाच्या सेवकांनी लिहिलं, पण पवित्र शास्त्राचं लिखाण हे जे झालं ते त्याचा लेखक हा वास्तविक पवित्र आत्मा आहे. निर्णय लोकांनी लिहिलं, त्यांना त्यांच्यावर परात्पराची छाया, पवित्र आत्म्याची छाया झाली. त्यांची भाषाशैली, त्यांचं टॅलेंट वापरण्यात आलं. पण जो खराखुरा त्याच्या मागे जो लेखक आहे तो म्हणजे पवित्र आत्मा. दुसरे पेत्र 1:20 आणि 21 मध्ये असं म्हटलेलं आहे, कारण संदेश कधी माणसाच्या इच्छेने झाला नाही, तर देवाच्या आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी तो लिहिलेला आहे. देवाची इच्छा होती की आपल्याबरोबर कम्युनिकेट करावं, आपल्याबरोबर संवाद साधावा, आणि म्हणून त्याने ह्या लोकांचा वापर केला. पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना प्रेरित केलं आणि देवाला जो संदेश सांगायचा होता त्यांच्याद्वारे तो संदेश दिला. दुसरे तिमोथी आताच आपण वाचलं 3:16 मध्ये आपण असं वाचतो की प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रले, म्हणजे देवाचं वचन हे ईश्वर प्रेरित आहे, देवाच्या आत्म्याने ते प्रेरित झालेलं आहे. पवित्र शास्त्र हे ऐतिहासिक सत्य, इतिहासात झालेल्या सर्व प्रकारच्या घडामोडी, ह्या देवाच्या पासून देवाच्या योजनेप्रमाणे झालेल्या सर्व गोष्टी याचं लिखाण आहे. इतकंच केवळ नव्हे तर देवाने त्यापासून, इतिहासापासून दिलेले धडे, शिक्षण आहे. हे आश्चर्य पुस्तक आहे आणि यामध्ये देव आणि देव हा एक मोठा लेखक, त्याच्या मागचा पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्याविषयी सर्वच पानावरती आपण वाचतो. आणि हे इतकं आश्चर्य पुस्तक आहे की त्यातून हे सहज सिद्ध होतं की जो एक देव आहे तोच देव सर्व सृष्टीचा निर्माण करता आहे आणि या सर्व सृष्टीचं तारण करावं म्हणून एकमेव उद्देश हा संवादामध्ये त्याने साधलेला आहे. पवित्र शास्त्र हे परिपूर्ण आहे. गॉड्स वर्ड इज इनफॅलिबल, परिपूर्ण आहे. आणि स्तोत्र 18 आणि 30 मध्ये असं म्हटलेलं आहे, देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग परिपूर्ण आहे, त्याचं वचन परिपूर्ण आहे. परमेश्वराचे वचन कसाच उतरले आहे, त्याचा आश्रय करणाऱ्या सर्वांची तो ढाल आहे. प्रकटीकरण 22:18 आणि 19 या 2 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालील त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील, आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकेल त्याचा वाटा या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून काढून टाकेल. हे देवाचं एकमेव परिपूर्ण इनफॅलिबल हे वचन आहे. त्यामध्ये कोणीही माणूस अधिक काही टाकू शकत नाही किंवा त्यातला जो संदेश आहे त्याच्यातून सुद्धा तो काही काढू शकत नाही. असं हे जे पवित्र शास्त्र आहे ते देवाचं वचन आहे, देवाच्या आत्म्याच्या द्वारे. असं म्हटलेलं आहे की इंग्लिशमध्ये ब्रीथ असं म्हटलेलं आहे. देवाने ते स्वतः आत्म्याच्या द्वारे ते प्रगट केलेलं आहे. हे असं जे देवाचं वचन आहे
त्याचं अध्ययन आणि पठण आपण का करावं? प्रभू येशू ख्रिस्ताला शिष्यांनी असं उत्तर दिलं होतं की तुझ्याकडे जीवनाची वचनं आहेत, तुला सोडून आम्ही कुठं जायचं? ही जीवनाची वचनं आहेत, यातून जीवन प्राप्त होते. जो त्याची वचनं ऐकतो, त्याप्रमाणे करतो, त्याला जीवन प्राप्त होते. आपण पवित्र शास्त्राचं वाचन आणि अध्ययन का करावं? पहिली गोष्ट, पवित्र शास्त्र सर्व बाबतीत आपल्यासाठी एक अधिकार आहे, ज्या अधिपत्याखाली आपण जीवन जगायला हवं. ती एक सर्वसाधारण देवापासून आलेल्या आज्ञा आहेत, ज्या आज्ञा पाळून आपण जीवन जगायला पाहिजे. म्हणून पवित्र शास्त्र स्तोत्र 19 मध्ये सांगितल्याप्रमाणे पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या, त्या सर्व गोष्टी मी सांगू शकत नाही, पण आपण कसं जीवन जगावं हे आपल्याला सांगतं पवित्र शास्त्र. आणि आपल्याला निर्णय प्रकारचं शिक्षण देतं, काय करायचं काय नाही करायचं. आणि इतकंच केवळ नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्तात मध्ये देवाने जो संदेश तारणाचा दिलेला आहे, ते तारणापर्यंत पूर्ण उद्धार माणसाचा होण्यासाठी हे कारणीभूत आहे. इतकंच केवळ नव्हे तर उत्पत्तीपासून तर रेव्हलेशन पर्यंत, प्रगटीकरणापर्यंत हा एकमेव संदेश आहे. आणि जर कोणी तुम्हाला विचारलं की संदेश कोणता आहे पवित्र शास्त्राचा, तर तो एकमेव संदेश आहे, तो म्हणजे माणसाचं तारण. योहान 3:16 यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. पूर्ण पवित्र शास्त्रात जे सांगितलेलं आहे तारणाचा संदेश, त्याच्यामध्ये एका वचनामध्ये ते गोवलेलं आहे की देवाने जगावर प्रीती केली, कोणाचा नाश होऊ नये, सर्वांचं तारण व्हावं. दुसरी गोष्ट, पवित्र शास्त्र ही देवाने दिलेली आपल्याला देणगी आहे. असा विचार जर आपण केला, जो कधीच आपल्या मनाला शिवला नसेल कदाचित, समजा पवित्र शास्त्र आपल्याला नसतं, तर आपण काय केलं असतं? थोडा विचार करा की पवित्र शास्त्र आपल्याकडे नसतं तर आपण काय केलं असतं, कशावर आपण विश्वास ठेवला होता आणि काय म्हणजे कुठल्या गोष्टी आपण पाळल्या असत्या. पण हे होऊ नये आणि तारणाचा मार्ग माणसाला स्पष्ट दिसावा, सर्व जगाचं तारण व्हावं. आणि पेत्राचं दुसरं पत्र याचा 3रा अध्याय ही इच्छा प्रभूची जी प्रकट केलेली आहे, त्या ठिकाणी कोणाचा नाश होऊ नये तर सर्वांना सत्याच्या ज्ञानाला पोहोचावं असं प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त अजूनपर्यंत आलेला नाहीये. पवित्र शास्त्र ही देणगी म्हणून देवाने आपल्याला दिलेली आहे. ही देणगी अशी आहे की हे पवित्र वचन आपल्या सर्वांना देवाकडे वळतं. आणि हे जे देवाने प्रेरित केलेल्या लोकांनी लिहिलेलं आहे, हे देवाचं अंतःकरण आपल्याला सांगतं. देवाला काय सांगायचंय ते आपल्याला सांगतं. पवित्र शास्त्र प्रभूची, देवाची इच्छा काय आहे ते आपल्याला सांगतं. त्याचं मन आपल्याला या पवित्र शास्त्राच्या वाचनामुळे कळतं. इतकंच केवळ नव्हे तर पवित्र शास्त्र हे आपल्याला दैवी ज्ञान देऊन आपल्याला बोध करतं. देवापासून आलेली वचनं, देवाच्या आत्म्याने प्रेरित झालेल्या त्याच्या सेवकांनी लिहिलेली वचनं, ही जीवनाची वचनं, जी वचन आपण वाचून आणि आत्मसात करून आपलं तारण होतं, हे देवाचं वचन देवाने आपल्याला देणगी म्हणून दिलेलं आहे. तिसरी गोष्ट, पवित्र शास्त्र ह्याचा जे सोर्स आहे किंवा उगम स्थान आहे, त्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला लाभतात त्या ह्या आहेत. पहिली गोष्ट, या 3ऱ्या मुद्द्यामधली पहिली गोष्ट, पवित्र शास्त्र हे सत्य आहे. मी म्हटलं की पवित्र शास्त्र अस्सल आहे, खरं आहे, इनफॅलिबल आहे. पवित्र शास्त्र सत्य आहे. योहान 17 आणि 17 मध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही या वचनाच्या द्वारे शुद्ध झालेल्या आहात, कारण हे वचन सत्य वचन आहे. या सत्य वचनाच्या द्वारे तुम्ही
शुद्ध झालेला आहे. पवित्र शास्त्र यामध्ये देवाचा आशीर्वाद आपल्याला आहे. लूक 11 आणि 28 त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे सर्व लोक देवाचं वचन ऐकतात आणि ते त्या वचनाप्रमाणे करतात ते आशीर्वादित आहे. तिसरी गोष्ट, देवाच्या वचन वाचून ते पाळल्याने आपल्याला सर्वांना विजयी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी मदत मिळते. कारण इफिस्कराचं पत्र याच्या 6 अध्याय आणि 17 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की देवाच्या वचनाची तलवार हाती घ्या, प्रभूमध्ये आणि त्याच्या सामर्थ्य शक्तीमध्ये प्रबळ होत जा, असं त्या पॅरेग्राफची सुरुवात आहे. आणि मग काय काय घ्यायचं सर्व सांगितलेलं आहे, पण देवाच्या वचनाला म्हणून तलवार घेतलेली आहे. आणि म्हणजेच पवित्र शास्त्र आपल्याला सैतान शक्तीवर विजय देते. पहिले पेत्र 2 आणि 2 मध्ये सांगितल्याप्रमाणे नवीन जन्मलेल्या बाळकासारखं त्यांना जसं निराश दुधाची आवश्यकता असते, तशीच आपला ग्रोथ होण्यासाठी, आध्यात्मिक वाढ होण्यासाठी पवित्र शास्त्र आपल्याला मदत करते. पवित्र शास्त्राच्या वचनामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य प्रेषित पाऊल असं म्हणतो की मला कुठल्याही प्रकारची लाज वाटत नाही, मला गॉस्पलची लाज वाटत नाही, मला देवाच्या वचनातून तारणाचा जो संदेश आहे, देवाची जी वचन आहे त्याच्याविषयी लाज वाटत नाही, कारण ते माझ्यासाठी सामर्थ्य आहे. तो म्हणतो की आय एम नॉट अशेम ऑफ द गॉस्पल बिकॉज इट इज पॉवर ऑफ गॉड. माझ्यासाठी खूप प्रचंड शक्ती मला मिळते. इतकंच केवळ 119 स्तोत्र 105 मध्ये असं म्हटलेलं आहे, तुझं वचन माझ्या पावलाकरिता दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाश आहे. आणि एक गोष्ट तुमच्या कदाचित नेहमीच लक्षात असेल, पण पवित्र शास्त्र हे प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा वाचलं, त्याचं पठन मनन अध्ययन केलं. तुम्ही जे सर्व लोक इस्रायलला जाऊन आलेले आहात, ज्या ठिकाणी वेल एक वॉल आहे त्या ठिकाणी तुम्हाला बरेच यहुदी बंधू भगिनी दिसतील जे पवित्र शास्त्राचं पठण करत असतात. त्यांच्या कपाळावरती सुद्धा आज्ञा आहेत त्या एका विशिष्ट काळ्या कापडामध्ये लिहिलेल्या, आणि ते सारखं असं करून पाठ करत असतात. आणि ही जी एक तऱ्हा आहे, ही जी काय पद्धत आहे, ती लहानपणापासून सर्व यहुदी कुटुंबामध्ये पाळल्या जात होती. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा ह्या आज्ञांचं पठन केलं, वाचन केलं. जर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा जर पवित्र शास्त्राचं अध्ययन पठन करतो, तर आपण किती विशेष करून ते द्यायला पाहिजे. आणि ही आज्ञा म्हणून जेव्हा जेव्हा देवाचे लोक हे विसरायचे आणि विसरण्याचे संभव असायचे, तेव्हा अनुवादाचं पुस्तक याचा 11 अध्याय 18 आणि 20 मध्ये त्या लोकांना देवाने असं सूचित केलं होतं की म्हणून तुम्ही माझी वचने आपल्या ध्यानी मनी ठेवा, ती चिन्ह दाखल आपल्या हातांना बांधा आणि आपल्या डोळ्याच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लावा. म्हणून ते यहुदी लोक या ठिकाणी लावतात. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना ती शिकवा आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्याविषयी बोलत जा. ती आपल्या दाराच्या चौकटीवर आणि फाटकावर लिहा. हे मी वाचत असताना जे सर्व लोक टीचिंग प्रोफेशन मध्ये आहे, हे टीचिंग लर्निंग प्रोसेस मध्ये पुष्कळ गोष्टी आहेत, पण हे टीचिंग लर्निंग प्रोसेस तुम्ही जरा थोडंसं निरीक्षण बघितलं तर यामध्ये किती चांगलं सांगितलेलं आहे की तुम्ही माझी वचने आपल्या ध्यानीमनी ठेवा, पाठ करा, ती चिन्ह दाखल आपल्या हातांना बांधा, ते विसरू नये म्हणून, आठवण म्हणून, आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लावा. या ठिकाणी स्मरणात ठेवा, आत डोक्यामध्ये. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना शिकवा आणि हे जे प्रोसेस आहे ते तुम्ही घरी बसलेले असताना, मार्गात चालत असताना, निसताना, उठताना त्याविषयी बोलत जा. पुष्कळ पाठांतर करत असताना आपण आपल्या मुलांसाठी चार्ट लावून टाकतो, ग्रामरचे चार्ट, सूत्रांचे चार्ट लावतो, यासाठी की ते तिकडे खेळता खेळता सुद्धा, जेवता जेवता चार्टकडे बघितलं तर ते त्याचं पठक बनन होईल. आणि या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने केल्या, यहुदी लोकांनी, मुलाबाळांनी केल्या, यहुदी लोकांनी केल्या, आणि आपण स्वतः प्रत्येक जण आपण करण्याची गरज आहे. कारण
प्रभू येशू ख्रिस्ताचा आदर्श आपल्या समोर आहे. चौथी गोष्ट, पवित्र शास्त्र आपल्या सर्व गरजांसाठी पूरक आहे. पवित्र शास्त्र आपल्या सर्व गरजांसाठी पूरक आहे. दुसरे तिमोथी 3:16 आणि 17 यामध्ये सांगितलेलं आहे, प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्र लेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. आणि म्हणून या सर्व बाबतीमध्ये पवित्र शास्त्राचं वाचन आणि अध्ययन करणं किती आवश्यक आहे, की ज्याच्यामुळे सद्बोध आपल्याला मिळतो, आपले दोष आपल्याला मिळतं, दाखवतं पवित्र शास्त्र. आपल्यात कुठल्या प्रकारची सुधारणूक हवी ते सगळं पवित्र शास्त्र सांगतं. नीती शिक्षण देतं, जसं प्रावब्स मध्ये नीतीसूत्रामध्ये खूप भरपूर शिक्षण दिलेलं आहे. आणि त्याचा परिणाम देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज होतो. आणि म्हणून आपण पवित्र शास्त्राचं अध्ययन, पठन, वाचन, मनन आणि ते स्मरणात ठेवणं आवश्यक आहे. पाचवी गोष्ट, पवित्र शास्त्र देवाचं वचन जे आहे त्याच्या मुखातून गेल्या ज्या उद्देशाने ते वचन बाहेर पडलं, तो उद्देश पूर्ण झाल्याशिवाय ते परत येत नाही. पवित्र शास्त्राला उपमा दिलेली आहे दुधारी तलवारीपेक्षा. ते मज्जातंतू यांना भेदून जातं आणि आपलं कार्य केल्याशिवाय परत येत नाही, असं हे पवित्र शास्त्र आहे. आपण जर उदाहरणं घेतलीत तर जेनेसिसच्या पुस्तकातून आपण जर सुरुवात केली, प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली आणि नंतर आपण सर्व प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट घडत असताना मग किंवा नंतर देव बोलला असं हो आणि ते झालं. देवाने पृथ्वी, पाणी निर्णय केलं, सर्व प्रकारचे जीवजंतू केले, देव बोलला आणि ते झालं. देवाचं वचन हे आपलं कार्य पूर्ण केल्याशिवाय परत येत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या तोंडची वचन जी होती, जी जीवन वचन होती, आणि त्याने जर एखाद्याला म्हटलं उठ आपली बाज उचलून चालू लाग, तर तो 38 वर्षाचा दुकणेकरी असो की त्याच्या समोर पक्षघाती माणसाला खाली घरामध्ये छप्पर टाकून समोर ठेवलेला माणूस असो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणायचा आणि ते होत असे. त्याचे शब्द वाया जात नव्हते, ते कार्य करूनच परत यायचे. जर प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं लाजरसा बाहेर ये, तर मृत 4 दिवसाचा मृत देह असलेला लाजरस मृत अवस्थेत असताना सुद्धा प्रभूची वाणी त्याने ऐकली आणि प्रभूचं शब्द त्याच्या कानी पडून ते शब्द कार्यकारी झालेत आणि तो परत आला. प्रभूचं वचन हे वायफळ जात नाही, ते आपलं कार्य केल्याशिवाय परत येत नाही. प्रभूचं वचन हे एक प्रकारे आपल्या हातात शस्त्र आहे. पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये शस्त्र आहे. आणि सैतान इतकंच केवळ नव्हे तर सर्व प्रकारचा दुष्टपणा, सर्व प्रकारचा खोटेदारपणा, सर्व प्रकारचे पोहपाश याच्या प्रती, याच्या बरोबर लढण्यासाठी आपल्याला हे एक वेपन, शस्त्र देवाने दिलेलं आहे. तुम्हाला माहित आहे की पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या परीक्षेविषयी आपण वाचतो. मत्ते कृष्ण वर्तमान याचा 4था अध्याय 11 वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या परीक्षेविषयी आपण वाचतो. त्या परीक्षेमध्ये सैतानाने प्रभूची परीक्षा केली. 3 निळ्या प्रकारच्या परीक्षा त्याच्यावर टाकल्या आणि जेव्हा सैतानाने प्रभूचं वचन वापरलं, ते आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वापरलं, त्याचा हेतू पूर्ण होण्यासाठी वापरलं. पण देवाचं वचन प्रभू येशू ख्रिस्ताने मात्र शस्त्र म्हणून वापरलं आणि देवाच्या वचनाचा वापर करून त्याने सैतानाचा पराभव केला. आणि 11व्या वचनामध्ये आपण असं वाटतो की मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा देवदूतांनी येऊन त्याची सेवा केली. प्रभूचं वचन प्रभू येशू ख्रिस्ताने वाचलं, देवाचं वचन प्रभू येशू ख्रिस्ताने वापरलं आणि सैतानाच्या विरुद्ध शस्त्र म्हणून त्याने वापरलं आणि याचा परिणाम सैतान त्याला सोडून गेला. सैतान त्याला सोडून गेला आणि देवदूताने त्याची सेवा केली. तुम्हाला माहित, पवित्र शास्त्र हे अतिशय कार्यकारी आहे. आपण रोज रोज वाचतो कदाचित, तर
ते किती महान आहे, किती कार्यकारी आहे, हे कदाचित आपण विसरून जातो. कारण पुष्कळदाच आणि नेहमीच पवित्र शास्त्राचं वाचन एक कर्म म्हणून होतं. पण पवित्र शास्त्र वाचनाच्या तऱ्हा पुष्कळ आहेत, पुष्कळ पद्धती आहेत. पण त्या सर्व पद्धतीचं वाचन करून किंवा त्याचा अभ्यास करून फायदा होऊ शकतो. पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट ही एक सर्वांनी आपण करायला पाहिजे, ती ही, जेव्हा शमूएल लहान होता आणि वचन दिल्याप्रमाणे वचनबद्ध त्याची आई राहिली आणि तिला जेव्हा पुत्र मिळाला देवापासून, तेव्हा तिने देवाला तो वाहून दिला, मंदिरात तिने सोडून दिलं त्याला. एली त्या ठिकाणी होता, परमेश्वराची सेवा करत त्या मंदिरामध्ये. आणि एक रात्री शमूएल झोपलेला असताना प्रभूने त्याला हाक मारली, शमूएला, शमूएला. आणि तो एलीकडे जाऊन म्हणाला की तुम्ही मला हाक मारली. तो म्हणाला नाही. मग शेवटी एलीला कळलं की कदाचित देव त्याच्याबरोबर बोलत आहे, म्हणून त्याने सांगितलं आता जर तुला ती हाक ऐकायला आली तर त्या म्हणायचं की बोल परमेश्वरा, तुझा दास ऐकत आहे. आणि प्रभूने परत त्याला हाक मारली. तेव्हा देवाच्या वाणीला, देवाच्या शब्दाला, देवाच्या वचनाला त्याने प्रतिसाद दिला, बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. देवाला तो म्हणाला तू बोल, तुझा दास ऐकत आहे. देवाने स्वतःचं प्रगटीकरण इब्री लोकांच्या पत्रामध्ये पहिल्याच अध्यायात सांगितल्याप्रमाणे निर्णय प्रमाण केलेलं आहे. आज त्याचं प्रगटीकरण, त्याचं स्वतःचं प्रेरित झालेलं जिवंत देवाचं वचन आपल्याकडे आहे, जे आत्ता त्याचं प्रगटीकरण, त्याचं मन, त्याची इच्छा, आपल्या संबंधाने असलेली त्याची डिझाईन, या सर्व गोष्टी आपल्याला मदत करते. सैतानाच्या विरुद्ध विशेष रीतीने आपल्याला शस्त्र म्हणून आपल्या हातामध्ये आपलं जीवन सशस्त्र व्हावं आध्यात्मिकरित्या. आपल्याला ते आध्यात्मिक प्राबल्य मिळावं म्हणून हे वचन, प्रभूचं वचन आपल्यासाठी फार उपयोगी आहे. असं म्हणायला काय हरकत होणार नाही या सर्व आपल्या मननाच्या आधारे की डेव्हिल, ज्याला दियाबल म्हटलेला आहे, डायबोलिक हा शब्द आपल्याला माहित आहे ना, दियाबल मराठी पवित्र शास्त्रात वापरलेला आहे. सैतान हा अतिशय निर्दयी शत्रू आहे आपल्या सर्व लोकांचा. केवळ विश्वासणाऱ्यांचा असंच नाही, सैतान हा सर्व मानव जातीचा शत्रू आहे. सैतान हा देवाचा सुद्धा शत्रू आहे. आणि याचं प्रमाण आपल्याला ठाई 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 पवित्र शास्त्र वाचत असताना मिळतं. जसं उत्पत्तीमध्ये प्रभूने जे सर्व केलं होतं त्यावर पूर्ण पाणी ओतून ते नष्ट करण्याचा प्रयत्न त्याने केला आणि हवेला त्याने भुलवलं आणि मानवजातीचं पतन झालं. प्रभूने तारणासाठी निर्णया प्रकारचे मार्ग तयार केलेत, त्यामध्ये सुद्धा सैतान नेहमीच अडखळण घालत होता. देवाचे जे लोक होते त्यांना मार्गभ्रष्ट करण्याचं कार्य सैतान करत होता. जितके संदेष्ट होते त्यांचं न ऐकण्याचं कार्य, त्यांच्या मनामध्ये देवाच्या विरुद्ध निर्णयाप्रकारे लबाडा टाकून त्यांना मार्गभ्रष्ट करण्याच्या प्रयत्नात तो नेहमीच होता. प्रभू येशू ख्रिस्ताचा जेव्हा जन्म झाला तेव्हा सर्व त्या काळातले, त्या वयोगटातली बालक मारून, हेरोद राजाने मारून टाकली. सैतान तेव्हा सुद्धा कार्यकारी होता की हे पण बाळक मरून जावं म्हणून. प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर तारणाचा मार्ग होता, वधस्तंभ त्याच्या समोर होता. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की आता आपण यरूशलेमेकडे जाऊ. तेव्हा शिष्य त्याला म्हणाले तू कशाला तिकडे मरायसाठी जातो. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हटलं, अरे सैताना माझपासून तू दूर जा. तेव्हा सुद्धा सैतान मध्ये आला. इतकंच केवळ नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा त्याला धरून देण्यात आलं तेव्हा त्या मुख्य याजकाच्या चाकराचा कान कापून तिथं लढाई करून किंवा सैन्य बोलवून
त्यापासून परावृत्त करण्यासाठी शिष्य आणि यावेळेस पेत्र हे सुद्धा सरसावले. सैतान तेव्हा सुद्धा कार्यकारी होता. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या कार्यापासून दूर करण्यासाठी त्याने निर्णय प्रयत्न केले, पण प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती सैतानावरती, पापावरती, मरणावरती पूर्णपणे जय मिळवला. आणि उत्पत्तीच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे त्याचं डोकं वधस्तंभावर त्याने ठेचलं आणि विजय मिळवला. आणि जे सर्व लोक या वचनाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतात, ह्या वचन पाळून, त्याचं वाचन करून, त्याचं अध्ययन करून ते वचन पाळतात, त्यांना सर्व प्रकारच्या शत्रूवरती, विशिष्ट आपला एकमेव शत्रू सैतान याच्यावर विजय मिळवण्यासाठी मदत होते. तेव्हा दियाबल, सैतान हा निर्दयी शत्रू आहे. तो देवाचा आणि त्याच्या निर्मितीचा शत्रू आहे. तो विष, विकृती, नाश इत्यांदी भरलेला आहे. आणि सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टीचा आणि देवाच्या चांगुलपणाची जी साक्ष आहे, त्यात जे चांगलं करायचं आहे, याच्यामध्ये तो भेसळ करून लोकांच्या समोर एक आमिष म्हणून दाखवतो, जसं त्याने आमिष हवेला दाखवलं. इतकंच नव्हे, देवाच्या वचनामध्ये भेसळ करण्यासाठी पुष्कळ लोकांचा वापर तो करून घेतो. आपले मन, तुम्हाला माहित आहे, प्राथमिक रणांगण आहे. हार्ट is a prime battlefield of every man, every Christian. आणि शास्त्र वचनाचा अभ्यास आणि त्यामुळे आपलं मन बळकट होतं, आपला विश्वास बळकट होतो. सैतानाची सर्व शस्त्रे, त्याच्या लबाड्या, त्याची फसवेगिरी ह्या आपण प्रभावीपणे उघड डोळ्याने ओळखू शकतो आणि त्यावर मात करण्यासाठी आपल्याला सहाय्य मिळतं. 2 कोरिंथ 10:10 यामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. इफिसकराचं पत्र याचा 6वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये आपण असं वाचतो, शेवटी माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचामुळे तुम्हाला टिकाव धरता यावं म्हणून देवाची शस्त्र सामुग्री धारण करा. पवित्र शास्त्र तलवार आहे. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्याबरोबर, अधिकारांबरोबर, सत्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे. या कारणास्तव तुम्ही वाईट दिवसात प्रतिकार तुम्हाला करता यावा म्हणून, सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून तुम्ही देवाची शस्त्र सामुग्री धारण करा. देवाची शस्त्र सामुग्री धारण करा. आणि शेवटी हे वचन आहे जे दाविदाने म्हटलं की देवा, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी तुझं वचन आपल्या मनात जपून ठेवलं आहे. प्रभू करो आणि हे पवित्र वचन जे देवाने आपल्याला एक देणगी म्हणून दिलेलं आहे, जे जीवनाचा मार्ग आहे, तारणाचा मार्ग आहे, ज्याच्यात शत्रूवर जय मिळवण्याची ताकद आहे, ज्याच्यात सामर्थ्य आहे, जे वचन आपलं कार्य करून केल्याशिवाय परत येत नाही, असं हे देवाचं वचन आपण वाचूया, अध्ययन करूया आणि पाळूया. आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र आणि थोरसे आदेश परमेश्वरा, तुझ्या वचनाबद्दल आणि पवित्र शास्त्र जी देणगी म्हणून तू आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आणि या वचनाकडे एक निराळ्या प्रकारे कटाक्ष आज आम्ही मननाच्या द्वारे टाकलेला आहे. आम्ही तुला विनंती करतो की आमची विचार शक्ती प्रज्वलित कर आणि तुझ्या वचनाकडे एक बघण्याची नवीन दृष्टी आम्हाला दे. आणि हे वचन जीवनाची वचनं आहेत, तुझी वचनं आहेत, तुझी प्रेरणा आहे, तुझं मन आहे, तुझी इच्छा आहे. या दृष्टिकोनातून या वचनाकडे बघून ते वचन वाचून, आत्मसात करून, अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याची शक्ती आम्हा प्रत्येकाला दे. येशू आमचं तारणाच्या नावात ही प्रार्थना माहिती म्हणून स्वीकार. आमेन.